चंद्रपूर लोकसभेची लढत हाय प्रोफाईल आहे, कारण की भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार भाजपकडून उमेदवार आहेत, त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष चंद्रपूरकडे आहे. माझ्यासोबत स्वतः सुधीर भाऊ आहेत. सुधीर भाऊ, तुमच्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष. चांगली गोष्ट आहे ना, लक्ष असणं चांगलं आहे. जनतेने जर संधी दिली, मतरूपी आशीर्वाद दिला, जनता माझ्यासाठी ईश्वराचा अंश आहे. ज्यांच्या एका मतानी मी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचा आवाज संसदेपर्यंत बुलंद करू शकतो. आणि मी सांगत नाही, 30 वर्ष आमदार असताना मला उत्कृष्ट आमदार म्हणून स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय अलेक्झांडर यांनी पुरस्कार दिला. मी फायनान्स मिनिस्टर झालो तेव्हा आज तक आणि इंडिया टुडे यांनी जेटलींच्या हस्ते बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून मला पुरस्कार दिला. महाराष्ट्रामध्ये 3च नेते आहे ज्यांच्यावर PhD झाली, त्यापैकी मी एक आहे. मी छोटा नेता असून माझ्यावर PhD झाली, माझ्या कामावर PhD झाली. देशामध्ये मी एकमात्र मंत्री होतो ज्याला ISO हा दर्जा दिला गेला, ज्याच्यामध्ये SOP किंवा त्या कामाचा प्रवाह क्वालिटी बघितल्या जाते. तर नशीबवान मी होतो. आता 24-25 मंत्री झाले, पण पहिल्यांदा मी एकटाच होतो, देशातला पहिला. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. मला आता गुणवंत विद्यापीठांनी डिग्री दिली, 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले, 4 लिम्का रेकॉर्ड केल्या आणि अनेक पुरस्कार. मग बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर असेल किंवा अनेक पुरस्कार प्राप्त झाले. हे मी नम्रतेने स्वीकारतानाच एवढं मात्र सांगतो की ही माझी खात्री आहे की मला जी संधी मिळते त्याचं मी सोनं करतो. या निवडणुकीमध्ये एक मुद्दा गाजतोय, तो म्हणजे सगळ्यात तुम्ही दारूबंदी केली होती, त्यामुळे महिलांची प्रचंड सहानुभूती आहे की ज्यांनी दारूबंदी केली त्यांच्या बाजूने जावं. तिथल्या स्थानिक महिला म्हणतात, तुमचे कार्यकर्ते तो मुद्दा घेऊन प्रचाराच्या मैदानात आहेत. कसं बघता याच्याकडे? नाही, मला तर व्यक्तिगत वाटतं की या मुद्द्याच्याच आधारावर मतदान का व्हावं. मी किती विकास कामं केली, मी 250च्या जवळपास विकास कामं पूर्ण केली. आज देशातली सर्वात उत्तम सैनिक शाळा गव्हर्नमेंट ऑफ इंडियासोबत जी आम्ही चालवतो, देशातली 32 पैकी उत्तम आहे. माझं बॉटनिकल गार्डन, कधीतरी लोक म्हणायचे की बंगलोरचं बॉटनिकल गार्डन पाहिलं पाहिजे. आता B फॉर बंगलोर नाही, B फॉर बल्लारशाचंही बॉटनिकल गार्डन पाहिलं पाहिजे असं म्हणतात. SNDT युनिव्हर्सिटीचं 600 कोटी रुपये खर्च करून मी मुलींसाठी 62 कोर्सेस असणारं विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू केलं आहे. त्याचं काम आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मी केलं. गुणवाना विद्यापीठाची 250 कोटीचं उपकेंद्र होऊ घातलं आहे, त्याच्याही कामाला मी सुरुवात करतो आहे. देशातलं एम्सच्याही पुढे जाणारं माझं मेडिकल कॉलेज आहे. जेव्हा हे आता पूर्ण होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, तुमच्या नागपूरच्या एम्सपेक्षा माझं चांगलं राहील, गुरुपेक्षा शिष्याचं मेडिकल कॉलेज चांगलं राहील. कॅन्सर हॉस्पिटल माझा काही संबंध नाही, पण माझ्या कामाचं कौतुक म्हणून, जसं रतन टाटांनी कधी नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक केलं, एक सुंदर पत्र दिलं, त्याच रतन टाटांनी मला टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी आम्ही ट्रस्ट केली, 100 कोटी रुपये त्यांनी दिले. 140 बेडेडचं टाटा कॅन्सर हॉस्पिटल आमच्या ठिकाणी होत आहे. वन अकादमी, तुम्ही जर विचार केला की वन अकादमीला आता भारत सरकारने स्टार नामांकन दिलं. ताडोब्याचं नाव तर विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदींनी घेतलं. 250 वाघ, देशामध्ये वाघाचा जिल्हा म्हणजे माझा जिल्हा आहे. बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, सिंगापूरचे कॉन्सुलेट जनरल येऊन पाहून गेले आणि ते म्हणाले की आशिया में ऐसा बांबू रिसर्च एंड ट्रेनिंग सेंटर नहीं है जो आज के सस्टेनेबल इकॉनॉमी के लिए आवश्यक है. मी ताडोब्याचं इंटरनॅशनल फेस्टिवल केलं. मिस वर्ल्ड या अगोदरच्या आणि त्या देशाच्या मिस 112 मिसनी ताडोब्याचं जाहिरात केली, कार्यक्रमात आले, T-शर्ट्स घातले आणि ताडोब्याच्या पर्यटनाला पुढे नेलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सर्वांच्या सोशल मीडियातून 20 कोटी लोकांपर्यंत ताडोबा पोहोचला. ताडोब्याला आता मी 300 कोटीची सफारी करतो आहे, जी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सफारी असेल, कारण नागपूरमध्ये ऑलरेडी दक्षिण आफ्रिकन सफारी आहे. या ठिकाणी टुरिझम वाढवण्यासाठी आम्ही काही सेंटर्स आता नियुक्त केलं आहे. अनेक ठिकाणी आम्ही
सिंचनाचे प्रकल्प केले, अनेक ठिकाणी उत्तम शाळांची निर्मिती आपण करतो आहे, उत्तम स्टँडर्ड ITI आपण करतो आहे. आज तुम्ही बसस्टँडवर जर गेला ना बगारशाच्या, तुम्हाला वाटेल की आपण एअरपोर्टवर आलो आहे. चंद्रपूर बगारशा रेल्वे स्टेशन हे पियुष गोयल रेल्वे मंत्री असताना 8,000 रेल्वे स्टेशनपैकी नंबर 1चे रेल्वे स्टेशन होते, दोन्ही सुंदर होते. तर मी कामाची यादी सांगू शकतो. तर मला असं वाटतं की लोकांनी माझं काम पाहून मला आशीर्वाद द्यावा की मी गरिबांसाठी 10,000 घरांसाठी मी आता केंद्रातून परवानगी मागे 10,000 गरिबांची घरं करतो आहे, 10,000 चंद्रपूरचे. आणि हाच पॅटर्न आता मी जर मतदारसंघात निवडून गेलो तर मग हाच पॅटर्न बगारशा, राजुरा, कोरपणा, जिवती, गोंडपिपरी, वणी, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा या सर्व ठिकाणी करेन. प्रतिभा धानोरकर तुमच्या विरोधात उमेदवार आहे. ते बाळू धानोरकर आणि सहानुभूतीच्या मुद्द्यांवर लोकांसमोर जात आहे की बाळू धानोरकर यांच्या कामावर मतदान करावं. कसं बघता तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून? मला असा अनेक जण प्रश्न विचारतात, पण मी तुम्हालाच विनंती करेन की तुम्ही लोकांना विचारा, तुम्ही सहानुभूतीवर मतदान कराल का, तुमच्या लक्षात येईल. हां, काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत मतदान करा. सहानुभूती एवढे वर्ष कधीच असत नाही. सहानुभूतीवर मतदान झालं असतं तर आजही मग राजीव गांधींच्या हत्येनंतर आजही सहानुभूती राहिली असते. तुमच्या मनात असं आहे का की सहानुभूतीची एक एक्सपायरी डेट असते? असं नसतं. आणि म्हणून सहानुभूती कामाची असते. हां, किंवा त्यांनी एवढी कामं केली, अतिशय विकासमध्ये 1 नंबर आहे, तर लोकांना सहानुभूती राहील ना की त्यांनी 10,000 घर बनवले असते, कॅन्सर हॉस्पिटल बनवले असते. मग निश्चित आहे सहानुभूती ही मला नाही वाटत. हां, काहींना असं वाटतं की सुधीर मुनगंटीवारापेक्षा आपल्या ताई जास्त काम करू शकेल, तर ठीक आहे, तो आपापल्या आवडीचा भाग. काँग्रेसमध्ये दुफळी आहे. विजय वडेट्टीवार त्यांचं नॉमिनेशन भरायला नव्हते, मोठे नेते आहे काँग्रेसचे तिथले, तर त्याचा फायदा भाजपला होईल. 2 गट आहे काँग्रेसमध्ये आता तिथे. नाही, मी काही कोणाच्या गटबाजीचा फायदा असा कधी विचार नाही करत, कधीच विचार नाही करत. आज नाही, मी 1989मध्ये कॉलेजचा विद्यार्थी, MPhilचा विद्यार्थी होतो तेव्हापासून दुफळीचा विषयच नाही आहे ना. शेवटी लोकांना काम आवडत असेल तर मतदान करावं, आणि दुफळी आहे म्हणून मी निवडून येणं या काय अर्थ आहे? किती टार्गेट ठेवलं, कारण की किती मतांनी निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? मी कधीच टार्गेट ठेवत नाही. मी परीक्षेतही कधी टार्गेट ठेवत नाही. मैं मस्त मेहनत करायची, जो भी काम करो व ईश्वर की अर्चना समझकर करो, हा भाव घेऊन मी काम करतो. जो काही जनता जनार्दन, ईश्वराचा अंश असणारी जनता जो प्रसाद देईल, तो खारट असेल, गोड असेल, तुरट असेल, आंबट असेल, कडू असेल, तो स्वीकारायचा. मी माझ्यासाठी निवडणूकच घडवत नाही आहे. मी तर आमदारही आहे, मंत्री आहे, मी माझ्यासाठी काय घडवायची? निवडणूक मी जनतेच्या विजयासाठी घडतो आहे. दीन दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य, दीन दुर्बलासाठी माझी ही निवडणूक आहे. जर मला संधी दिली तर मी अनेक कामं करून दाखवेन, खात्रीनी. महाराष्ट्रात कसं चित्र असेल या निवडणुकीमध्ये? NDAला किती जागा मिळतील असं वाटतं, की महाविकास आघाडी जोर लावत आहे? नाही, मला तर वाटतं की महाराष्ट्रात काय चित्र असेल हे मी सांगण्याच्या ऐवजी तुम्ही इतके फिरता, तुम्ही सांगितलं पाहिजे मला, कारण आम्ही कदाचित आमच्याच भूमिकेतून पाहतो. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. तुमच्यासारखे सर्व पत्रकार म्हणतात की आम्ही 45च्या आसपास जिंकू, हे तुमचं म्हणणं आहे. आता तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. मैत्रीपूर्ण लढत होणार आहे काही जागेंवर. काँग्रेस आणि ठाकरे गटात काही सांगलीच्या जागेवर एकमत होत नाही, भिवंडीच्या जागेवर वाद सुरू आहे. चांगलं आहे ना, अप्रत्यक्ष एखाद्याच्या हाताने काम चांगलं झालं. आमच्या तेव्हा म्हणायचे ना, एक कथा सांगायचे की अगर राम राम म्हणता येत नव्हतं म्हणून तो मरा 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 म्हणायचं तर राम येऊन जायचं. कमीत कमी देशहितासाठी बाकी काही करू शकत नाही, कमीत कमी एकमेकाशी भांडून आम्हाला निवडून आणत असेल तर त्यांचं मनापासून स्वागत केलं पाहिजे. देवा अशी बुद्धी दर निवडणुकीत यांना दे. प्रकाश आंबेडकर सोबत गेले नाही. आता संजय राऊतांवर प्रकाश आंबेडकर आरोप करते की त्यांनी मला हरवण्याचा कट रचला होता. नाही, मग बरोबर आहे ना. आमचा एवढा आम्हाला धोका दिला, जनतेला धोका दिला, तर आदरणीय आंबेडकर साहेबांना आता अनुभूती आम्हाला तर आली ना. तो तुम्हालाही माहीत आहे की ज्या दिवशी मतमोजणी सुरू होती तो 24 ऑक्टोबर 4 वाजता साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं आम्ही कुठेही जाऊ शकतो. बघितलं काय? त्यामुळे मला वाटतं की उद्धवजींवर विश्वास ठेवावा, आणि आम्ही तर ठेवत नाही, बाकीच्यांनी लवकर सुधारणा झाली तर बरं. शेवटचा प्रश्न माझा, महायुतीतल्या जागा वाटपाचा काही वाद आहे, तो कधी सुटेल, कधी लिस्ट पूर्ण जाहीर होईल काय? तुम्हाला वाद वाटतो, मी 100% सांगतो. आमच्या तिन्ही नेत्यांमध्ये इतकं प्रेम आहे. मी प्रत्येक कॅबिनेटमध्ये अनुभवतो ना,
एकनाथ शिंदेजींचं देवेंद्रजीवर प्रेम आहे, देवेंद्रजीचं एकनाथ शिंदेंवर प्रेम. कधी भाषण तुम्ही ऐका ना, विश्लेषण करा ना. नुसतं कुठं काही दिसलं तर मनदुभंग असं म्हणण्यापेक्षा तुम्ही काढा, देवेंद्रजीची भाषणं काढा. किती कौतुक करतात ते एकनाथ शिंदेंचं. एकनाथ शिंदेजी देवेंद्रजीचं किती कौतुक करतात. अजितदादांना जयंत पाटलांनी मुद्दाम हेटाळणी करत, टोमणा मारत विधानसभेच्या अधिवेशनात जयंत पाटील म्हणाले, 1 नंबरचा उपमुख्यमंत्री कोण, 2 नंबरचा कोण, 1 सेकंद गावला नाही. उभे राहिले अजितदादा, म्हणाले 1 नंबर देवेंद्रजी, 2 नंबर मी. एवढी पारदर्शकता, विश्वसनीयता, एकमेकाबद्दलचं प्रेम, आस्था. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक विचार 3 माळी. जसा 1 फूल 2 माळी होता, तसं एक विचार 3 माळी. विचार एक, विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या संकल्पातला भारत घडवायचा आहे. या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई हम सब है भाई भाई. आत्तापर्यंत काय व्हायचं, हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई, कहाँ से आई काँग्रेस आई, कारण हे लोकांमध्ये द्वेष काढवायचे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातले आहे आणि त्यांना रोज धक्के देत आहे. पहिले रामदेव उसंडी, त्याच्यापूर्वी राजू पारवे, आता प्रकाश देवतळे, आणखी काही लोक रांगेत आहे. तुमच्या आमदार बंटी भांगडिया त्यांना घेऊन येतात, प्रवेश करवतात. रामदेव उसंडीच्या घरी गेले, त्यांना गाडीत बसून आणलं. काँग्रेसची गरज का भासते? नाही, काँग्रेसची नाही. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. राजकारण म्हणजे काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे की याचा जो कोणता प्रॉफिट येईल तो डिव्हिडंड म्हणून आम्ही वाटून घ्यायचा, असं आहे का? राजकारण ही एक प्रवाहित गोष्ट आहे. आज तुम्ही आहात, उद्या तुम्हाला चांगली माणसं पक्षात लागणार नाही का? शेवटी राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक जिंकण्याचं मशीन आपल्याला बनवायचं आहे का? की समरसता व देशाच्या प्रगती विकासाचा प्रवाह वेगवान व्हावा. 1 से भगे 2, 2 से भगे 4 ह्याच्यात वाईट काय? मला नाही समजलं. दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी आपल्या पक्षात आलं तर शेवटी आपणच मोठे होतो. आणि म्हणून मला वाटतं की हा प्रश्नच उद्भवत नाही की तुम्हाला काय गरज लागते. उद्या, म्हणजे मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला तर काय त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना. शेवटी प्रत्येकामध्ये काही तर गुण नक्कीच आहे. येणार आहे कोणी? खूप जण येणार आहे. येणार काय, तुम्ही रोज पाहता तरी तुम्ही म्हणता की येणार आहे का कोणी? एवढी काय वाट पाहताय तुम्ही? खूप जण येणार आहे. फक्त आत्ता अशोक चव्हाणजी आले, आता बाकी वेटिंगमध्ये येईल, ते काय अडचण नाही. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.